आदिवासी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास पाहायला मिळतो। अलिबागच्या खुटलवाडीतील आदिवासी वस्तीतील हा प्रकार आहे। पावसाळ्यात रस्त्यावरील वाहत्या पाण्यात कसरत करावी लागते तर पूल नाही, रस्ता नाही, त्यामुळे ग्रामस्थ हैराण। वर्षानुवर्ष आम्ही नदीतून जीव घेणे प्रवास आम्ही देतो। आज डिलिव्हरीचं असलं किंवा आजारपणाचं किंवा भाजीपाला काही आणायचं असलं, शाळेत पोरं आज मराठी शाळा बामणगावला इथल्या याच्यामध्ये आज आमची पोरं शाळेमध्ये बामणगावला जातात। आम्ही या पावसामधून पोरं जीव घेणे प्रवास आम्ही करतोय। रात्र झाली, पाऊस पडत असला तर आमची ती मुलं त्या साईडला राहतात आणि वर्षानुवर्ष आम्ही सरकारला निवेदन देतो। जिल्हा अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी सांगितलं की तातडीने, पालकमंत्री उद्धव सामंत साहेबांनी पण सांगितलं की तातडीने 1 कोटीचा निधी देऊन पूल आणि रस्ता करून घेण्यात यावा। आज वर्ष झाला, अजूनपर्यंत तो रस्ता झाला नाही ना पूल झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।